आंदोलक हे मोठ्या प्रमाणात इथे गोंधळ घालतायत। हळूहळू आंदोलकांचा ओघ हा वाढतानाच आपल्याला पाहायला मिळतोय। ऐका ना, आता देखील हे आंदोलक एकमेकांचा उत्साह हा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतायत। मनोज जरांगे पाटील यांची एक व्हिडिओ क्लिप हे देखील माईकद्वारे ऐकवण्यात आली होती। सीएसएमटीला थांब, कारण ते कदाचित रेल रोको करणार आहेत ट्रॅकहून। परंतु आंदोलक हे वाहतूक कोंडीवर सध्या ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। या ऑडिओ क्लिप नंतर देखील आंदोलक हे कुठेही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। आंदोलकांचा ओघ हा वाढतानाच पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून देखील त्यांना समजवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक देखील इथं वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून या आंदोलकांशी संवाद साधला जातोय, परंतु असं असताना देखील आंदोलक हे वाहतूक कोंडी करण्यावर अजूनही ठाम आहेत। ही सीएसएमटी परिसरातली दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं काल आवाहन केलेली व्हिडिओ क्लिप ही देखील माईकद्वारे ऐकवण्यात येते, परंतु आंदोलकांचा उत्साह हा कुठेही कमी झालेला नाहीये। सीएसएमटी परिसरात आतमध्ये प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण आहे। त्यामुळे सामान्य मुंबईकरांना याचा कुठेतरी त्रास सहन करावा लागतोय। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि यानंतर आता कुठेतरी रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार का, हा देखील एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। गणेशोत्सवाचं खरं तर मुंबईमध्ये वातावरण आहे, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना आता या आंदोलनाचा कुठेतरी त्रास सहन करावा लागतोय। सीएसएमटी परिसरामध्ये आतमध्ये स्टेशनमध्ये गोंधळाचं वातावरण झालेलं आहे, तर स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला, या आंदोलनाला, या आंदोलकांकडून पाठिंबा दिला जातोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे आंदोलक कालच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आज सीएसएमटी परिसरामध्ये, सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर या आंदोलकांचा मोठा जनसमुदाय जमलेला आहे।